आपल्या रणरागिणीची वेबसाईट कशी ओपन करायची आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, आपली रणरागिणीची वेबसाईट आहे www.ranaragini.in। ठीक आहे, या लिंकवर क्लिक करायचं आहे तुम्हाला। आणि जेव्हा तुमचे रजिस्ट्रेशन होते तर ती तुम्हाला तुमची अपलाईन तुम्हाला एक ID पासवर्ड दिली जाते। तर तुम्हाला ते ID पासवर्ड लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रणरागिणीची वेबसाईट ओपन होईल आणि इथे 3 रेषा दिसत आहेत तुम्हाला। या 3 रेषेवर क्लिक करायचं आहे। इथे लॉगिनचे ऑप्शन दिसत आहे, तुम्हाला लॉगिनवर क्लिक करायचं आहे। लॉगिनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला यूजर नेममध्ये जो RR हा तुम्हाला ID नंबर दिलेला असतो, तो RR कॅपिटल टाकायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर 6 अंकी आकडे असते ते तुम्हाला यूजर नेममध्ये टाकायचं आहे आणि त्याच्या खाली पासवर्ड लिहिलेला असतो, तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे। ठीक आहे, पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉगिनचा ऑप्शन येतो, इथे लॉगिन करायचं। लॉगिन केल्यानंतर तुमचा ID ओपन होतो आणि ID ओपन झाल्यानंतर बघा इथे मी लॉगिन हा माझा जसा RR936394 हा माझा ID आहे। मी इथे ID आपला ओपन करत आहे, माझा ID ओपन झालेला आहे। ठीक आहे, आता तुम्हाला जसं इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला रणरागिणीचा जो डॅशबोर्ड आहे तुम्हाला बाहेर काढायचा आहे। तर तुम्हाला इथे 3 बिंदू दिसत आहे, हे 3 बिंदूवर क्लिक केलं की तुम्हाला इथे ॲड टू होम स्क्रीन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ॲड टू होम स्क्रीनवर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा ॲडचा ऑप्शन असतो, ॲड करायचं आहे तुम्हाला। ॲड केल्यानंतर तुम्हाला बघा इथे रणरागिणीचा जो डॅशबोर्ड आहे हा असा तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येतो। म्हणजे वारंवार तुम्हाला रणरागिणीच्या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक न करता डायरेक्टली तुम्ही रणरागिणी ॲप्स ओपन केल्या की तुमचा ID डायरेक्ट ओपन होईल। अशा पद्धतीने तुम्ही आपली ID नंबर टाकून डॅशबोर्ड रणरागिणीचा आपल्या मोबाईल स्क्रीनवर आणू शकता।